ताईंना, मैत्रिणींना गुढीपाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मनीषा कडलक आपल्या माय लकी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. हा माझा पहिला ब्लॉग आहे. तो तुम्हाला मनापासून आवडला असेल अशी अपेक्षा करते. तर आज खूप काही दाखवत नाही. म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी असल्यामुळे मुलं सगळे घरी गेले आहेत. त्याच्यामुळे मेसच्या 2च टिफिन होते आणि मग मी टिफिनसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. आणि सगळं आवडलेला व्हिडिओ आहे आणि तो तुम्हाला आवडला असेल अशी मनापासून अपेक्षा करते. तर आज मी रिलॅक्सच होते. आज एवढं काही कामही नव्हतं आणि मेसचे मुलं सगळे घरी गेलेले आहेत. 2-3च मुलं असतील इथे. त्यांना 2-3घांनाच मी टिफिन दिले. त्यात मी पुरणपोळी वगैरे केली. तर बघूया मी सकाळपासून आतापर्यंतचं किंवा टिफिन देण्यापर्यंत मी कसं कामात दमछाक केली ते. सगळ्यात आधी मी आंघोळ करून घेतली. सकाळी सकाळी बाहेर खिडक्या पडदे उघडून दिले. बाहेरचं सकाळी सकाळी खूप छान वाटतं. नंतर मी पाणी भरून घेतलं माठामध्ये. लाईटचा कधी भरोसा नसतोय. आपलं माठ भरलेलं असतं म्हणजे बरं असतं. दुपारी पण पाणी थंड होऊन जातं. नंतर मला भांडे लावायचे होते. मला डाळीचा कुकरही लावायचा होता. मग त्याआधी मला असं वाटलं मी पोर्च धुवून घ्यावा म्हणून पोर्च धुवायला बाहेर आली. सगळं पाणी आधी झाडून घेतलंय. सगळं पाणी काढून अजून मला सारवायचं पण होतं. पुढे रांगोळी काढायची होती. खूप काम पडलं होतं अजून. पण पोर्च वगैरे धुतला म्हणजे मग बरं वाटतं. मग दीदी खुशी उठल्या तेव्हा सगळ्यांना एकदमच चहा करून घेतलं. चहा पिऊन झाला. मग आम्ही एकदा आहोंना जायचं होतं म्हणून एकदा गुढीची पूजा करून घेतली. गुढी उभारून घेतली. त्यांना जायचं होतं आज ऑफिसला. त्यांचं मार्केटिंगचे कामं चालू होते ना. त्यांना काही सुट्टी नव्हती आज. इथे खुशीचं पुरण पण वाटून झालंय. शेवटचं चाललंय, थोडंसं राहिलंय ते. आणि आता मला असं भजीचं पीठ काढून घ्यायचंय आणि चपात्यांचं कणिक मळून घ्यायचंय. मग पोळ्या करायच्या. आवरलं. मग 2 दिवस मेसला सुट्टी आहे. गुढीपाडवा आणि रमजान ईदची. त्याच्यामुळे मेसची मुलं सगळे घरी गेले. 2-3च मुलं असतील. 2-3 मुलं, माझे सासरे, मी, 2 मुली, माझ्या आहो आणि नैवेद्य, असं सगळ्यांना मी पुरणाचा स्वयंपाक करते. पुरण शिजून झालंय. पुरण वाटून पण झालंय. आता फक्त पीठ गाळून पीठ मळायचं आहे फक्त मला. वरती सार झालाय. भजी काढायची अजून. भज्याचं पीठ अजून काढायचं आहे मला.
आधी पीठ काढून हे पीठ भिजलं पण पाहिजे पूर्णाचं नाही का पोळ्या करायला थोडंसं जसं आपण कणिक भिजवतो ते भिजलं पाहिजे तसंच पूर्णाचं पण पीठ भिजलं पाहिजे. मुलांच्या डब्यांमुळे नाही का पीठ नको कधी कमी यायला, कधी 10 डबे, कधी 12, कधी 13, कधी 15. सकाळ संध्याकाळ असे डबे असतात आपल्याकडे. भजी काढून घेते. कांदा आणि बटाटे मी इथे एकत्र केले आणि बघा हिरवी मिरचीचे भजी आहेत हे. लगेच हे पण करते, वड्यांचं पण करून घेते. इथे 2 चाळीच्या चपात्या पोळ्या करणार आहे पूर्णाच्या. आमच्याकडे 2 चाळीच्याच करतात. कुणी कुणी काय म्हणतात त्याला पुरीसारखं पण करतात, मोदकासारखं. मला पण तसं नाही आहे, मी 2 चाळीच करते. 2 चाळीच्या पोळ्या केल्यामुळे ते पुरण जे असतं ते काठोकाठ जातं, खायला पण छान वाटतं. पुरण जरा बगरच झाले बरं का आज, पण ठीक आहे. टिफिन पोते चपात्या पोळ्या झाल्या होत्या, टिफिन भरायला घेतले आता. आता मुलांचा टाइम झालाय, त्यांचा कधीही कॉल येऊ शकतो की मावशी डब्बे द्या म्हणून. आता डब्बे भरायला घेतले त्यांचे. 2च डब्बे होते, पुरणाची पोळी, गुळवणी, सार, भात, भजी सगळं करून मी टिफिन भरून घेतलं दोन्ही. एका बाजूला भजी पण काढते, शेवटचा गाणं होता माझा भज्याचा पण. भजी काढून झाले.
माझी देवपूजा राहिली होती. मी टिफिन भरून देऊन मी लगेच देवपूजेला लागले. देवपूजा करून घेतली, नैवेद्य पण दाखवून घेतले. अजून मला गुढीची पण पूजा करायची होती. मी सकाळी फक्त आहोन समोर म्हणजे आहो होतं तेव्हाच गुढीची पूजा वगैरे करून घेतली. ते होते तेव्हाच नैवेद्य वगैरे भरायचे राहिले होते. ते सगळं मी आता करून घेते. आणि इथं बघा हा सुखाचा जीव कसा झोपलाय माझं पिल्लू. चला तर या आता जेवण करायला. तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.